हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग. महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमान पाशनपन पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग. मात्र 2 चरणाचा मनुष्य या यच्चावत लोकामध्ये आल्यानंतर या संसारात सुखाची अनुभूती, सुखाची प्राप्ती, त्याला सुख कुठेही मिळणार नाही, सुख कुठेही नाही. मग ते सुखाकरता काय करावं, किंवा सुखाचा धावा कुठं करावा हे सांगणारा अभंग. विठ्ठला विठ्ठला माणूस संसारात आला की सगळ्या माणसाला काय पाहिजे, सुख पाहिजे. गाडी घेतोय सुखा करता, बंगला बांधतोय सुखा करता, काही करतोय सुखा करता. सुख आहे का हो? नाही. कारण महाराज सांगतात या संसारात आल्यानंतर आपल्याला सुख मिळणार नाही. इथं संसारामध्ये सुख नाही, सुख नाही कुठे. आली या संसारा या यच्चावत लोकांमध्ये आल्यानंतर संसारात सुख मिळणार नाही. म्हणून संसारात गुण पडून राहू नका, कारण दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार, विचार सुद्धा सुखाचा तुम्हाला कुठं मिळणार नाही. एवढ्या दुःखानं भरलेला संसार आहे. बरं त्या संसारात दुःखानं होतं काय, तर 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पाचं आयुष्य 100 वर्षाचं नाही, कल्पाचं आयुष्य ज्याला होतं त्याला सुद्धा बिहून ताटी खाली राहावं लागलं. का या संसार मायाजाळात जर गुंतलो आणि सुखाच्या अनुभूती नाही आपल्याला कळली, सुखाकरता संसारात अडकून राहिलो आणि खरं सुख नाही मिळालं तर या जीवासोबत हानी होईल. म्हणून तो सुद्धा 14 कल्पाचा आयुष्य होता तरी घाबरून राहिला. आपण का असं करतोय, 100 वर्षाचं आयुष्य आहे त्यातही 100 वर्षात जगत नाही, 100 वर्षापर्यंत जात नाही, अधूनमधून आपली पलटी होते. पण तरी सुद्धा आपण कुठल्या भरोशावर बघू परत, करू परत, घेऊ भजन परत असं म्हणत पुढे चाललोय. कशाच्या भरोसा. म्हणून महाराज म्हणतात भरोसा नाही म्हणून एक करा, तू का म्हणे वेग धरा जरा आणि जाय सुटून जाण्याचा प्रयत्न करा. अरे या संसार मायाजाळात न अडकता आपल्याला याच्यावत लोकातून सुखानं सुटून जायचंय. पण त्याच्याकरता काय करावं, धरून हृदय माझे हरी, म्हणजे हृदयामध्ये हरीला जर धरलं तर सुखाची अनुभूती होईल आणि या संसार मायाजाळातून सुटता येईल. हे महाराज अभंगामध्ये सांगतात. अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी, अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं. भक्त्याचं कर्तव्य, कीर्तनकाराचं कर्तव्य कशानिमित्त जमलंय सांगून जावं. आज या ठिकाणी असणारे संपूर्ण सोलंकर परिवार आणि या परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती, या परिवाराचंच नाही आपल्या गावाचा आधारवड, एक आधारस्तंभ म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. कोणी असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या पातीचा असो, कुठल्या मातीचा असो, त्याला एका क्षणात आपलंसं करणारं व्यक्तिमत्व, ज्यांनी सरपंच पद ही तेवढ्याच निष्ठेने निभावलं, माणूस पण ही तेवढ्या निष्ठेने निभावलं, बाप पण सुद्धा तेवढ्या निष्ठेने निभावलं आणि बहिणीसाठी आई सुद्धा तेवढ्या निष्ठेने झालं. अशा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी दादासो महादेव सोलंकर, म्हणजे सर्वांच्या परिचयाचे असणारे भाऊंचा असणारा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. त्यानिमित्तानं असणारे संपूर्ण सोलंकर परिवार आज एकत्र येऊन त्यांच्या नावानं करतायत, त्यांच्या नावानं रडतायत. खरं पाहायला गेलं तर माणसाची किंमत ठेवावी. का? कारण माणसाला एक कळत नाही, माणूस जपतो कोणाला, माणूस पैशाला जपतो, पैसा कधी मिळू शकतो. माणूस जपतो कपड्याला, कापड कधी आपण आणू शकतो, कधी परिधान करू शकतो. माणूस जपतो घराला, घर केव्हाही बांधू शकतो. माणूस जपतो गाडीला, गाडी केव्हाही घेऊ शकतो. पण माणूस ज्याला जपायला पाहिजे त्याला जपत नाही, तो म्हणजे माणूस. कारण माणूस एकदा का माती आड गेला, लाखो करोडो रुपये त्या मातीवरती ओतले तर आहे असा माणूस परत येत नाही. म्हणून माणसाला जपावं. आणि खरं सांगू, एखादा माणूस आपल्यातून जाणं म्हणजे फार मोठं दुःख आहे. आपल्यातून माणूस जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्ही बारकाईने विचार करा, साध्या प्राण्याला जीव लावला आणि तो प्राणी नजरेच्या आड झाला तर त्याच्यासाठी रडू येतं. जो माणूस काळजाच्या जवळ असेल, ज्याने अफाट माया, अफाट प्रेम आपल्यावरती केलं असेल
आणि तो माणूस एकाएकी जर नजरेच्या आड झाला ना, दुःख होतं, वेदना होतात, त्रास होतो. आल्या आल्या आज त्यांच्या सानिध्यात येणारे, भाऊंच्या सानिध्यात येणारे सगळी माणसं रडत आहेत. आल्या आल्या त्यांच्या बहिणीने सांगितलं, महाराज आमची आई लहानपणी वारली हो, पण भाऊनी कधीच आई गेलेल्याचं भासून सुद्धा दिलं नाही. म्हणलं का हो माय? नाही महाराज, सगळ्या बहिणींचा सांभाळ पोटच्या लेकीसारखा केला हो. अजून सुद्धा वाटतं की भाऊनी अजून जगायला पाहिजे होतं, भाऊचं प्रेम आम्हाला अजून मिळायला पाहिजे होतं. आई नव्हती, खायला मिळत नव्हतं आम्हाला. आणि जुना काय सगळ्याला माहित आहे, दुसऱ्याच्या रानात मरमर काम करावं लागायचं, 3 तास उन्हामध्ये मरावं लागायचं, दिवसभर दुसऱ्याच्या रानात मरमर काम करावं लागायचं. तेव्हा संध्याकाळनं सुखाची भाकर घरामध्ये यायचे. सुखाचे दिवस नव्हते जुने काळ. म्हणजे आता एखाद्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण जुना काळ त्यानं लई सोसलेला असतो, लई सोसलेला. भाऊनी सुद्धा सगळं सोसून इथपर्यंत आणलेलं आहे. बहिणीला लेकीसारखा जीव लावला म्हणून बहिणीने सांगितलं, महाराज लई केलं भाऊनी आमच्यासाठी, आईसारखा जीव याच्या करता. जर काय मिळालं नाही ना खायला करून द्यायला जर कोण नसेल ना, भाऊ काम करायचे, काय मिळालं ते काम करायचे, आमचं पोट भरण्याकरता जेवढं काय आणलंय, भाकरी असो, चपाती, आता पीठ आल्यानंतर करायला कोण, आम्ही बारक्या बहिणींना काही करायला ना, भाऊ स्वतःच्या हातानं भाकरी करून आम्हाला खाऊ घालायचे. आणि कलियुगात अशी माणसं जरा कमीच आहे बरं का. भाऊनं आपल्या हातानं भाकरी करून बहिणीला खाऊ घालाव्या म्हणून आज भाऊला जाऊन 1 वर्ष होऊन सुद्धा भाऊंच्या नावाचं पाणी या बहिणींच्या डोळ्यात लाटलं नाही. फक्त आपल्याच लोकांना जीव लावला असं नाही, आज पोराच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आज कोण कुठल्या परक्याची लेक सून सुद्धा रडते भाऊंच्या नावानं. आज लेकरं त्यांच्या नावानं करतात, आप्पा त्यांच्या नावानं रडतायत. मी सांग का हे सगळं काय आहे? कारण की जीवाला जीव देणारा माणूस कुठल्या जातीचा, मातीचा याच्यापेक्षा तो माणुसकी निभावणारा आहे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून भाऊंच्या नावानं करणारे संपूर्ण मंडळी, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी या ठिकाणी शोभा दादा सोलंकर, आज त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या नावानं करत आहेत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं दुःखाचा डोंगर या परिवारावरती, सोलंकर परिवारावरती. आपला माणूस जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्ही विचार करा, आपला माणूस जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे का? ज्या नवऱ्याच्या, ज्या पतीच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्य काढलं आणि ज्याच्यामुळं लेकरांना सुखाचे दिवस आले, ज्याच्यामुळं कष्टाचे दिवस सोसून सुखाचे दिवस लेकरांना आणले, तीच व्यक्ती जर डोळ्यासमोरनं गेली ना, सगळ्यात मोठं दुःख पत्नीला होतं का? जीवा भावाचा माणूस म्हणजे पती असतो. काही म्हणा, आपण म्हणतो काय की महिला मंडळांना सोन्या नाण्याची हौस असते, पण सोन्या नाण्यापेक्षा सुद्धा बाईला गळ्यातल्या मंगळसूत्राची आणि कपाळाच्या कुंकाची किंमत जास्त असते. लय किंमत हो. ती मरायला तयार होते पण कपाळाला कुंकू राहावं म्हणून ती देवाला काय म्हणते, काय नको रे देवा, काही नको. अरे ज्या क्षणाला आमची चिता पेटवली जाईल, आम्हाला चितेवरती झोपवलं जाईल ना, त्या क्षणाला सौभाग्याचं लिहिणं आमच्या सोबत यावं. गळ्यामध्ये त्या धन्याच्या नावाचं काळं मंगळसूत्र असावं आणि कपाळाला त्याच्या नावाचं कुंकू असावं. ते मरण म्हणजे काय? मरण आहे का रे? ते मरण म्हणजे सौभाग्याचं मरण का? नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी. आणि त्या काळ्या मनाचा धनी मात्र गेला ना, फार त्रास होतो. भाऊच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांनी एवढं रुडवं येतं. ज्या पत्नीनं एवढ्या दिवस संसार केला त्या पत्नीवर किती मोठं दुःख असेल, तिला किती वाईट वाटत असेल. जीवाला जीवन देणारा आपला माणूस गेला म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या कन्या अश्विनी नागनाथ हुलगे, संपूर्ण असणारे मंडळ, त्यांचे 2ही चिरंजीव काका दादा सोलंकर आणि त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या सुनबाई प्राजक्ता काका सोलंकर, आणि ज्यांनी अगदीच एवढं सगळं नियोजन या ठिकाणी भाऊंच्या नावानं केलेलं आहे, सज्जन दादा सोलंकर. सज्जन दादा, अगदी दादांचं फार माझ्यावरती प्रेम, आणि म्हणून त्यांनी सांगितलं, नाही महाराज, भाऊच्या वर्षश्राद्धाला मला तुमचंच कीर्तन घ्यायचं. मी म्हटलं बघा, कारण गावातल्या गावात पुरीचं कीर्तन म्हणजे गावातल्याच मुलीचं कशाला, काहीतरी नाही, मला तुमचंच कीर्तन घ्यायचं, काही होऊ द्या. आणि एक गोष्ट मला आवडली, त्यांचा माझा एवढा संबंध येत नाही, त्यांचा वडिलांचा जास्त संबंध येतो. आणि त्याच्यामुळं बाबांनी सुद्धा सांगितलं, ताडे मला माणसं आवडतात. कोणती माहिती आहे का? ज्यांचा ना आपला काही संबंध येऊ नये पण आपली विचारपूस केल्याशिवाय राहू नये, अशी माणसं लय आवडतात.
कधी पण या भागात असं कुठं चालले ना आणि त्यांनी बघितलं, आपल्या भाऊनी दादांना बघितलं का नाही, का रे कुठं चालला, लयच फिरतोय आता, लयच कार्यक्रम करतोय, नेमकं काय चाललंय, म्हणजे मवळकीची भाषा बघा ना. आपल्याला वाटतं रागानं, पण ती प्रेम व्यक्त करायचं त्यांचं आहे. काय चाललंय तुझं, बरं आहे का, अरे दिसत नाही, गावात दिसत नाही, फिरत नाही, म्हणजे प्रेमानं परका का माणूस होईल असं ना, पण आपल्या प्रेमाच्या बोल्यानं आपलाच माणूस करणारं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ होते. आणि त्या भाऊंच्या नावानं तुम्ही आम्ही जमलेलो आहेत. सज्जन दादानी सांगितलं, नाही नाही महाराज, कीर्तन घेतलं तर तुमचंच घ्यायचं. आणि त्यांचं माझ्यावरती एवढं प्रेम की काल जेव्हा बोलवायला येत होते, सगळ्याला सांगत होते कार्यक्रम या, तरी आमच्या घरी आले. आम्ही नुसतं कार्यक्रमावर येऊन झोपून उठलोच होतो. सकाळ सकाळ ते दारात आले आणि दारात येऊन, अजून मी दारातून बाहेर बी नाही, दारात येऊन कोणतरी भाऊ का कोणतरी उभा होता. त्यांना मध्ये की कीर्तनाला या, उद्या कीर्तन आहे आमच्यात. भाऊ म्हणला बरं बरं बरं, आमच्या ज्ञानेश्वरी ताईचं कीर्तन आहे, चुकू नका या. भाऊ सुद्धा हसायला लागला, का अरे आपल्याच घरात महाराज आहेत आणि त्यांचं महाराज म्हणून सांगते. म्हणजे एवढं सोलंकर परिवारामध्ये प्रेम आहे, एवढं सज्जन दादाचं प्रेम आहे की आमचं महाराज जेव्हा हक्कानं म्हणले ना, मी आतमध्ये होते, ते ऐकलं, एवढं समाधान वाटलं. मी बाहेर आले, पहिल्यांदा दादाचं तोंड बघितलं की बाबा किती प्रेम, आमचं महाराज कुठलं का, आपल्या गावची पोरगी, मग ते आपले. एवढ्या प्रेमानं आणि एवढं प्रेम देणारं सोलंकर परिवार बोलावं तेवढं थोडं आहे. आज भाऊच्या नावानं करत आहेत, पण एक म्हणेल गाड्या, भाऊला जाऊन आज 1 वर्ष झाले. आज सरांच्या डोळ्यात पाणी आलं, बापूंच्या डोळ्यात, इकडं बाबांच्या डोळ्यात पाणी आलं, तुमच्या डोळ्यात भाऊंच्या नावाचं पाणी आलं. कशा करता आलं, त्यांची आठवण आली की एकेकाळी त्या माणसानं थोडं का होणं मयेचे शब्द आपल्याकरता वापरले. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं का, एकेकाळी त्या माणसानं लय जीव लावला आपल्याला. एक काळ असा होता, त्यांना पाहिलं, भाऊंना पाहिलं की मनात बास, भाऊ आहेत ना, आता काळजी करायची गरज नाही असं वाटत होतं ना. असा व्यक्ती जर गेला ना तर त्रास होतो. म्हणून मला असं वाटतं, भाऊनं आयुष्यात संपत्ती किती कमवली माहित नाही, भाऊनं आयुष्यात धन दौलत किती कमवली माहित नाही, पण जीवाला जीव देणारी माणसं मात्र भरपूर कमवली. म्हणून दारात आज एवढी गर्दी आहे. आणि माणसानं तेच करावं, माणसानं आयुष्यात एवढं चांगलं वागावं, एवढं चांगलं बोलावं, एवढं चांगलं राहावं की मरून जरी गेलो तरी आठवणी रूपाने राहावं. आठवण काढणार. 4 पैसा कमी कमवा पण 4 माणसं जास्त कमवा. त्यांनी रडावं आपल्या नावानं, त्यांनी करावं आपल्या नावानं, तर जगण्याला किंमत आहे. म्हणून जरी नाशिवंत देहात जन्माला आलो असलो तर नावारूपानं शिल्लक राहावं. ज्याला कळलं भाऊ गेले ना त्याच्या डोळ्यात टचकन पाणी यावं. अरे दुश्मन असावा आपला, वैरी असावा आपला, पण वैरीनं सुद्धा म्हणावं भाऊ सारखं कुणी नाही बरं का. तर खरी जगण्याला गंमत किंमत आहे. आणि म्हणून उत्तमाची पुरे किती मागे, उत्तमाची पुरे किती मागे, एरकी माईका
रूपानं आठवणी रूपानं शिल्लक राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे म्हणाल गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज खऱ्या अर्थाने भाऊची सगळी आठवण करताय, त्यांच्यासाठी करताय. एकच म्हणेल भाऊ शरीर रूपानं गेले पण आठवणी रूपानं कायम आपल्या सर्वांमध्ये राहणार आहे. म्हणून भाऊंच्या नावानं केलेला हा सर्व अट्टहास संपूर्ण मंडळी टाळकरी मंडळी सुंदर असे कीर्तनात साथ करणारे आपले या ठिकाणी श्रीराम गुरुकुल अकलूज सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी त्यांच्या मनापासून आभार. संपूर्ण असणारे टाळकरी मंडळी गायनाचार्य ताई आमच्या या ठिकाणी आहेत, मामा या ठिकाणी, दादा या ठिकाणी, सुंदर असे असणारे साऊंड सिस्टीमवाले घोडके मंडप चांदप ते या ठिकाणी आहेत. आधी करून असणारे संपूर्ण परिचित अपरिचित संपूर्ण मंडळी मृदुंगाचार्य. आणि आपलं कीर्तन वारंवार आपल्याला पाहता यावं वेळेनुसार अगदी दररोज ऐकायचं म्हटलं तरी ज्यांच्या चॅनलवरती आपल्याला यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध होईल असे असणारे रंग कीर्तनाचं यूट्यूब चॅनल दादा या ठिकाणी उपस्थित आहे, सूर्यकांत दादा, त्यांचे मनापासून आभार. आधी कोण असणारे संपूर्ण मंडळी भाऊ आप्पा नाना आबा आमचे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. जास्त वेळ आपल्याकडे नाही. अभंगाचं चिंतन जरी तुम्हाला कळलं तर माझं कीर्तन सार्थक आहे. अभंगाकडे वळी विठाला बघा महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. महाराजांनी सांगावं आणि महाराजाचं आम्ही सांगावं. तुम्ही म्हणता आम्ही का ऐकावं बरं का, कारण आपल्याला ग्रंथ वाचायला वेळ नाही. मग संत सांगतात ते ऐकावं, संत सांगतात ते कळत नाही. मग जे संताचं विचार सांगतात त्याच्याकडे जावं. आम्ही आमच्या मनाचं काही सांगत नाही. आम्ही संतांनी जे सांगितलंय, संतांनी जे आम्हाला मार्ग दाखवले तेच आम्ही सांगतोय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, दयानिधी संतती, दयानिधी संतती. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, दयानिधी संतती, दयानिधी संतती. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते. दयानिधी संतती, संतती. आणि म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी, त्यांनी जे मार्ग दाखवले त्याच मार्गावरती चालण्याचा प्रयत्न. म्हणून बघा अभंगामध्ये महाराज फार गोड सांगतात. काय सुख नाही कोठे आलिया. इथं सगळ्याला काय पाहिजे, सुख पाहिजे, सुख. पण जिथं शोधताय सुखाचा पत्ता आपला चुकलेला आहे. आपलं सुख शोधायचं चालू आहे कुठं, संसारात. पण बाबा संसारात सुख नाही विचार कर. कारण काय म्हणतात, या संसार नगरी बाजार भरलाय नुसता, बाकी काही सुद्धा नाही. पण आपलं कसं आहे, नाही नाही संसारात कुठं तरी मिळेल की, कुठं तरी सुख शोधायचं चालू आहे. पण कुठं सुख मिळत नाही हे आपल्याला आयुष्य जातं तरी कळत. बरं संसारात सुख का मिळत नाही, कारण संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमाळ काम क्रोध लोभ सुख, पाठी लागले ओढाळ कवना विचरण जाऊ, निर्दयी निरमाला. म्हणून संसार दुःख मुळन चहूकडे दुःखानं भरलेला संसार आहे. पण आपलं कसं नाही, नाही इथं सुख तिथं सुख, संसारात सुख नाही. आणि संसारात कसं आहे माहिती का, दिसायला सगळे सुखी दिसतात, सगळ्याला सुखी दिसतात. का आता स्वामींना वाटत असेल कीर्तनकार किती सुखी, का नुसतं कीर्तन करायचं, किती 2 तास कीर्तन केलं तर केलं, नाहीतर 2 तासाचं 1 तास बाकीचं गायनावरच. 1 तास कीर्तन करायचं दाबून पाकिट घेऊन जायचं. म्हणजे सगळ्यात सुखी कोण, आम्ही. चला आमच्या सोबत, ज्याला ज्याला वाटतं आम्ही लय सुखी, चला. आल्याशिवाय कळत नाही. दिसायला सगळे सुखीच आहे. मला काय वाटतं, बसणारे लय सुखी, पण तुम्हाला किती दुःख आहे तुम्हालाच माहित. टाळ करायला वाटतं पक
महत्वाची सुखी का आपण एवढं नाचतोय एवढं वाजवतोय तरी आपलं काय व्हावा नाही काय नाही सगळी व्हावा त्यांची पण ते पण सोपं नाही त्याही लय वाजवावं लागतंय वादकाला वाटत असेल नाही ना टाळकरी सुखी नुसतं नाचायचंय पण नाचताना किती वेदना घेत त्यांना माहित गायनाचार्याला वाटत असेल नाही नाही सिस्टीम वाला सुखी का नुसतं बटणं फिरवलं की झालं हे का नाही सिस्टीम वाल्याला वाटत असेल गायक सुखी नुसतं आऊ केलं की झालं पण ते आऊ सारखं सोपं नाही त्याला झिजवावं लागतंय स्वतःला पण दिसताना काय दिसतंय संसारात सुख का नाही माहितीये का माणसानं देवानं आपल्या ताटात लय दिलंय देवानं आपल्या ताटात लय दिलंय मग आपण दुःखी काय दुसऱ्याच्या ताटाकडे बघितल्यामुळं दुःखी आहे दुसऱ्याकडे पाहिल्यामुळं मला वाटतंय तुम्ही दुःखी सुखी आहे तुम्हाला वाटतंय मी सुखी आहे पण इथं मात्र जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया सब दुखियों के बाई रे म्हणजे सगळे दुःखाचे भाऊ आहे कुणाला सुख असं नाही पण दिसताना काय हा सुखी तो सुखी बंगल्यात राहणारा पण दुःखीच आहे आणि झोपडीत राहणारा सुद्धा दुःखीच आहे पण आपल्याला वाटतं नाही नाही तो सुखी हा सुखी कुणी सुखी नाही म्हणून महाराज सांगतात इथं आलं संसारात आलं म्हटलं की दुःख आहे का अभंगाचा प्रथम जन्म आलिया संसार सुख नाही कोठे आलिया संसार सुख नाही कोठे आलिया संसारा सुख नाही कोठे आलिया संसारा सुख नाही कोठे आलिया संसार सुख नाही कोठे आलिया संसार सुख नाही कोठे आलिया संसारा सुख नाही कोठे आलिया संसारा शरण जाऊन पांडुरंगा शरण होऊ नका दुःख बांधवडे आया संसार दुःख बांधवडे आहे हा संसार वाया हवरे होऊ नका वाया हवरे होऊ नका दुःख बांधवरे आहे हा संसार दुःख बांधवरे आहे हा की सुख नाही कोठे आलिया संसारा या संसारात आपल्याला सुख कुठंही मिळणार नाही कारण संसार म्हणजे काय संसाराती इति संसार हा संस्कृतकार सांगतात संसार म्हणजे सोपा नाही कारण संसार कसा आहे बघा अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर संसार मध्ये कसं माहितीये का आधी हाताला चटके सोसायचे आणि मग सुखाची भाकर खायचे कारण संसारात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वतावे एवढे म्हणजे सुख एवढं आहे जवस माहितीये तुम्हाला जवस गावकरी जवस माहित नाही का नसलं तर चला माझ्यासोबत मी दाखवते तुम्हाला जवस माहित का शेतकरी आपण शेतकऱ्याला सगळं माहित पाहिजे तीळ जवसाची चटणी बघा खाल्ली असेल तुम्ही ती जवस एवढंच असताना जवस ते जाऊ द्या तुम्हाला वा माहिती आहे का वा आता बंद झाले आता चांगल्या राहायला लागल्या बाया आपण नदीकडची माणसं आपण बघित असं बायका वा झाले की नदीला जाऊन डोकं खसा जमते की तुम्हाला पण खसा ते वा एवढी अशी ती जवस असायची जवस हे का नाही आता हायब्रिड आले आता जुन्यासारखं काय राहिलंच नाही जवसासारखं म्हणजे संसारात सुख केवढं आहे
आणि दुःख केवढं आहे पर्वत एवढं. बर माणूस त्याच्यातच खुश होतोय बर का स्वामी, त्याच्यातच माणूस बापू माणूस त्याच्यातच लय खुश का. संसार म्हणजे आपण लय भारी केला. संसार दुःखाचा कसा होतो माहिती का, दुसऱ्याकडे पाहिल्यानंतर दुःखाचा होतो. तुम्ही व्यवस्थित केला काय पण लय गुड पडून राहिलं मग काही खरं नाही. आणि त्याच्याकरता या संसार माया जाळाचं कळलं तुकोबार आहे म्हणतात. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळ ग्रासावया, काळ आला जवळ ग्रासावया, ए नको नको म्हणा तू माया जाळे, काळाला जवळ ग्रासावया, काळाला जवळ ग्रासावया. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया. या संसार माया जाळात गुंतू नको, नाही तर काय खरं संसार माया जाळात गुंतलं तर काय संसाराच्या नावे तापलो मी. तापावं लागेल तापावं मग आपल्याला तिकडे गुंतायचं. पण माणूस संसार दुःखाचा आहे तरी सुखाचा मानून घेतो. कसं माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जरा जास्त आहे, अनुभव जरा जास्त आहे. आपलं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 9 लायचे 9 दिवस तीही गोड बोलते ना आपणही गोड बोलतो बरोबर, सगळं चांगलं असतं बरोबर. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्हाला राग आला तुम्ही मारून बाहेर काढता, त्यांना राग आला ते मारू नाही शकत मग ती काय करते बोलून बाहेर काढते. किती राग येऊ द्या बायकोंचा म्हणजे महिला मंडळाचं बोलून दाखवणार, ती मनात काय ठेवत म्हणून आपण त्यांना मोकळ्या मनाचं म्हणतोय का नाही, मनात काहीच ठेवत नाही काही असू द्या बोलून सारणार. पण माझ्या पुरुष मंडळीने सांगणार त्यांनी कुणाला बोलावं, तुमच्यासोबत 7 जन्माच्या गाठी बनल्या तुम्ही तर गपगुणा नाही ऐका की तुमच्यासोबत गाठी तुम्ही ऐकायचं का ते प्रेमानं बघा. त्यांचं शेजारी ऐकत नाही, सासू ऐकत नाही, सासरा ऐकत नाही, कुणा ऐकत नाही, लेकरं सुद्धा म्हणतात गप आहे तुला काय कळत नाही. तिला कळतंय म्हणून तुमचा मोडका तोडका संसार सुखाचा झालाय, पण आपण म्हणतो तिला काय कळत नाही. बरं बघा माणूस संसार दुःखाचा आहे पण सुखाचा मानतो. कसं उदाहरण म्हणून देते की कसा सुखाचा मानतो. एखादी आपल्या पत्नी आपलं नाही बोलत असू द्या मी म्हणून टिकली, माझं म्हणून जमलं, नाहीतर दुसरी राहिली. आणि सगळं डायलॉग पाठ आहे कारण हे सगळ्याच्या घराघरात आहे, हे म्हणतात बरोबर. ते प्रेमानं म्हणणं असतं त्यांचं, मी म्हणून राहिली. गाड्याचं एकच म्हणत असतं, बाकीच्या मध्ये आले नसते तर दुसरी आणली असती. म्हणजे मनातलं बरं का, कुणाच्या मनातलं काय सांगावं. बरं आता ती प्रेमानं बोलत असेल लय बोलते आणि पुरुषाचं एक आहे घरात किती बोललं ऐकून घेतंय पण माणसात काय बोलली तर मग नाही वाईट वाटतं. वाईट एवढं पण काही होत नाही कारण संसार करायचा. ती माणसात कधीच काय बोलत नाही. लय बोलणारी बायको असू द्या ती घरी असताना समजवतील असं बोल तसं बोल, मी म्हणूनच करायचं. किती ऐकायचं का म्हणे किती बोलते ऐकतो तेव्हा ऐकतो. पण एखाद्या वेळेस जर चुकून पाहुणे दारात आले, बायकोनी पाहिलं नाही पाहुणे आलेले, तिने पाहुण्यांकडनं लक्ष देता बोलायला चालू केलं, माझंच मेलीचं नशीब फुटकं, मी इथं येऊन पडले, माझ्यामुळे झालं असं तसं, लय नवऱ्याला घालून पडून बोलायला लागले. मग हे पाण्याचा तांब्या पाहुण्याला देत देत काय म्हणतं माहिती का, नाही हो तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. का तोंडानं लय फटकळ आहे पण मनानं लय गुन्हे आहे, लय गुन्हे. आता पाहुण्यांना दिसलंय ती कशी आहे पण तरी सुद्धा ती समजावून काय सांगताय, तोंडानं फटकळ आहे मनानं मात्र लय गुन्हे आहे. तसं संसारातनं बाहेर निघा म्हणलं माणूस काय म्हणतो, नाही हो दिसायला दुःखाचा आहे पण लय लय सुखाचा आहे. हे वाटतंय फक्त हा भ्रम आहे भ्रम. संसार दिसायला सुखाचा आहे, संसार सुखाचा नाही. मग महाराज संसार सुखाचा नाही मग संसारात करावं काय, सुख कुठं शोधावं. सुख एक ह्याची ठाई बहुपायी, संताच्या पायावर सुख आहे. बरं दुसरं सुख कुठं आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा दिवीवर. बरं बरं ज्याला सुख पाहिजे त्याने काय करावं, सुखा लागी करशी तळमळ परी पंढरीशी जाय. एकदा तरी पंढरीला जावं ज्याला सुख पाहिजे. आणि याच्यावरही नाही तुम्हाला कळलं सुखा करता काय करावं, या संसारात आल्यानंतर उठावं आणि सुखाकडे पळावं. आणि याच्या करता म्हणतात आली या संसारा उठावे आली या संसारा उठावे गगरा.
आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. विठोबाचं पाय आठवा, कारण त्याच्याजवळ काय आहे? सुख आहे. आणि आमचं सुख मात्र दुसरीकडे शोधतोय. आपलं सुख शोधायचं काम चाललंय संसारात, म्हणून संसारात सुख नाही, एवढं सुद्धा मिळणार नाही संसारात सुख. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुःख सांगतात, बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधावरी आहे हा संसार, दुःख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचारच नाही सुखाचा, कशाला मग थांबता संसारात? तर संसारात काय आहे? दुःख आहे का? मग बाकीकडे सुख कसं? आता दोन गोष्टी आपण घेऊ, एक परमार्थ आणि एक संसार. संसार करावा, सोडावाचं नाही, पण गुंतून राहून मग दुःख मिळणार. आणि मग आपण काय करावं? संसारी असावे, असोनी नसावे. संसारात असावं, पण असल्यासारखं असावं, पण नसावं संसारात. आणि आपल्याला कळत नाही, आपण नुसतं संसारात गुंतून राहतो. मग प्रपंच संसार करायचा, पण कसा प्रपंच करावा? नेट का, कुठे राहू नये फाटका, परी परमार्थाचा चुटका. थोडा तरी संसार करायचा आहे, पण गुंतून राहता, भजनात गुंतून राहिला, देवकार्यात गुंतून राहिला, तर दुःख एवढं मिळणार नाही. कारण भजनानं दुःख नाही स्वतः ज्ञानोबर आहे, त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये देतात की दुःख घालवायला पुरेसं एक नामच आहे. ऐसे माझे नाम घोषे नाही ती करीती विश्वाची दुःखे, अवघे विश्वाची महासुखे. दुमदुमीत भरले या विश्वाला सुखानं दुमदुमीत भरणार फक्त एक भगवंताचं नामच पुरेसं आहे. भगवंताचं एक नामच पुरेसं आहे. पण दुर्दैव असं, आम्ही सगळं करतो पण भजन करत कुशाल नाही म्हणतो. तुम्हीच नाही म्हणायचं म्हणजे आमचं तर कसं होणार? नाही, भजन करत नाही, सगळं जमतंय, कारण अनंत वाचाळ बरळती आणि त्या कैसा गोपाळ. बाकीचं बोलायला बरं वाटतंय, गप्पा मारायला बरं वाटतंय, चौकात गप्पा मारत बसते, पण देवा देवा करत बसत म्हणा नाही. मग करतोय काय आपण? नाही, स्वतःला प्रश्न विचारायचं की जन्माला आल्यानंतर माणसानं 5 प्रश्न स्वतःला विचारावे. कशासाठी जन्माला आलो? जन्माला येऊन काय केलं? काय करायचं होतं? कुणासाठी केलं? आणि केलेलं नेमकं झालं का? एवढं 5 प्रश्न जरा विचारावं स्वतःला. नाहीतर आयुष्यात काही खरं नाही, नुसतं चालली गाडी म्हणून चालायची. आणि जन्माला यायचं आणि दुसऱ्याची वजी वाहून मरायचं, एवढ्या करता जन्म नाही. आपल्याला कोणीतरी आठवणीत ठेवावं, काहीतरी जन्माचं सार्थक व्हावं, याच्याकरता भजनाला लागा, भगवंताचं भजन. पण संसारात दुःख काय ते पहिलं सांगा. संसारात दुःख याच्याकरता, भजनात दुःख मिळत नाही, कारण भजनात 2 मिनिटं भजन केलं तर जीवनाचं सोनं आहे. पण संसारात दुःख आणि दुःखच, याचं कारण संसारात जे तुम्ही करता ते तुम्हाला भोगायला येतं, म्हणून तुम्हाला दुःख मिळतं. संसारात एवढ्या गोष्टीची परतफेड आहे. तुम्ही एखाद्याला 1 शिवी दिली तर 10 शिव्या परत तुम्हाला येणार म्हणजे येणार. का? कर्म करीत केले, कर्म झाले त्याची भोग आले, केले 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 कर्म झाले त्याची भोग आले. उपजले
ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हर बनिजना हरिमुखी गाता हर बनिजना हरिमुखी गाता हर बनिजना हरिमुखी गाता हर बनिजना हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता म्हणून काय म्हणतात केले कर्म झाले बाबांचं बरं वाटलं बरं का मनात आलं की आनंद घेतला आणि आनंद घ्यावाच का माहितीये का कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा समजा तुम्ही म्हणला आज काय कीर्तनाचा आनंद घ्यायचा उद्या बघू उद्या जाऊ कीर्तनातून घेऊ आनंद उद्या तुम्ही आहे याची गॅरंटी आहे का घडी घडी काळ वाटयाची पाहे 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 वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश 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 घडी घडी वाटयाची पाहे घडी घडी वाटयाची पाहे घडी घडी वाटयाची पाहे घडी घडी वाटयाची पाहे महाराज किती भारी सांग घडी घडी काल वाटते याची आपला दिवस कुठला शेवटचा माहित नाही म्हणून कल हे आज आहे पता नाही ना मग उद्या आहे का आज आहे माहित नाही म्हणून आजचा दिवस आज जगा उद्याचा दिवस नाही आला तर आजचा दिवस कीर्तन जगा का माहिती कारण हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा मिळत नाही आणि हे कर्म चुकवतं कधी कधी पुण्य कर्म हे वाढवतं भजन कीर्तन म्हणून करावं कारण माणसाला नाहीतर कर्म बाकीचं चुकलेलं नाही भजनाच कीर्तन इकडंच तिकडं झालं तर बघा नाही तर कर्म सगळ्याला बघा आपल्या जीवनात दुःख येतं कर्म आहे आपल्या जीवनात सुख येतं कर्म आहे संसारात दुःखच भरपूर आहे का जे केलंय ते फेडायला जितल्या तिथं आहे थोडासा वेळ लागतो कधी कधी तुम्ही काय म्हणता माहिती का देवानं त्याचं कुठं वाईट केलंय एवढं वाईट केलंय त्यानं एवढं वाईट वागतंय तर देव त्याचं भलं करतोय ज्या लोकांना वाटतं ना त्यानं लय वाईट केलंय तर देव त्याचं भलं करतोय फक्त म्हातारपण पाहिला जा मग तुम्हाला कळेल देव कर्माची परतफेड कसं करतो म्हणून कर्म फेडावं लागतं म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात आगा कर्मी जय उरावे सुख दुःखी जीव भोग भोगावे सुख दुःख भोगावं लागतं फक्त कर्मानं म्हणून तात्या मामा बापू काका सगळ्याला माझं सांगणं हो कर्म चांगली करा कर्म जितल्या तिथं फेड करतं मी का आम्हाला कुणी काय बोलू द्या मी म्हणते तुझ्या कर्मानुसार तुला मिळेल आपण लक्ष द्यायचं नाही का आपण जेव्हा एखाद्याला बोलतो तेव्हा आपलं कर्म घडतं तू बोलतोय तुझं कर्म घडू दे तुला काय आणि ते फेडायला येतं इथं देवाला कर्म चुकलं नाही देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही नवे नवे देवाची पत्नी या जगावरती या ब्रह्मांडावरती अधिराज्य गाजवणाऱ्या जगाच्या मालकाची पत्नी तिला सुद्धा कर्म चुकलं नाही कर्माची परतफेड सगळ्याला कसं सीतामाईना लहानपणापासून श्रीरामाच्या भक्तीच्या फार वेड्या होत्या फार वेड्या मग तुम्ही म्हणसाल पतीच्याच भक्तीच्या वेड्या हो आणि रामायण तेव्हा उपलब्ध होतं तुम्ही म्हणसाल राम कार्य झाल्यानंतर रामायण आहे नाही राम जन्माआधी रामायण आहे कारण काय म्हणतो आपण वालियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण राम जन्माआधी रामायण केलंय एवढं सुंदर रामायण सीतामाई जनकपुरीमध्ये असताना जनक राजाकडे असताना मिथिला नगरीमध्ये असताना अशा बाहेर बसायच्या
बाहेर बसल्या ना एक झाड होतं, त्या झाडावरती एक पोपट होता, पोपट. आणि पोपट त्याच्या गर्भवती पत्नीला, पोपटाच्या बायकोला काय म्हणतात? तुमच्याकडे म्हणून घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला म्हणायला होतं. परत तुम्ही म्हणसाल काय महाराज कीर्तनात पोपट आणि मैना सांगत होते, असं व्हायला नको. म्हणून काय म्हणते? मैना. मग त्या मैनेला पोपट रामायण सांगत होता, रामायण. एवढं गोड रामायण सांगायचा. सीतामाई एक दिवशी अशी खिडकीत बसली ना ऐकायला लागली. पोपट आणि पोपटाला ते मिठू 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 बोलायची सवय. तुम्हालाही वाटत असेल पोरगी सुद्धा पोपटासारखंच बोलती, मिठू मिठू. नाही बरं. आणि पोपट एवढं मिठू मिठू बोलायचं. सीतामाई मंत्रमुग्ध झाली. आणि पोपटानं रामचरितमानस उघडावं. काय ते सुंदर भाव सगळे जशाच्या तसं अगदी सांगावं. पत्नी मंत्रमुग्ध होऊन डोळं शांत करून ऐकते. सीतामाई सुद्धा ऐकतात. आणि त्यानं सांगायला चालू केलं, ओ मंगल भवन अमंगल हारी द्रवभूसु दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम 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 मंगल भवन अमंगल हारी द्रवभूसु दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम पोपट महिनेला सांगतोय काय? अगं जीव द्यायला तयार, काय म्हणे श्रीराम प्रभू स्वतःचा जीव द्यायला तयार आहेत, पण दिलेला शब्द कधी मोडत नाही. असलं गुणगान सीतामाई हा नुसतं ऐकावं. सीतामाईला काय वाटलं, त्या पोपटाने झाडा बसून नाही आपल्या महलात बसून सांगावं. पण पोपट सापडायचा कसा? सीतामाईने एक दिवशी डाव केला. दोघं रामायण सांगत होते. पोपट सांगत होता, मैना ऐकत होती. सीतामाईने डाव केला. चतुर होत्या का? चतुर मालकाच्या चतुर मालकीन होत्या त्या. मग एवढे हे नसेल नव्हे, कारण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची त्याची कारभारीन. एवढी चतुरपणा केला. हळूच रामायण सांगत आहेत. गपचूप गेल्या झाडाच्या आड आणि दोघालाही धरलं पिंजऱ्यात कोण. पिंजऱ्यात कोणलं की पोपट लागला असं फडफड 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 करायला. माई म्हणे आम्हाला जाऊ द्या, माई जाऊ दे. तुला माहित आहे का मी कोण आहे? माहित आहे. नाही माहित आहे का मी कोण आहे? माहित आहे, पण कशाला म्हणे आम्हाला जाऊ द्या ना. आम्हाला का कोणलंय? देवानं पंख दिलेत आम्हाला उडण्याकरता, आम्हाला डांबून ठेवायला नाही हो. पक्षाला कोंडून ठेवण्यासारखा अपराध नाही. ज्या पक्षाला, एखाद्या पक्षाला जर तुम्ही कोंडून ठेवलं का नाही, पुढच्या जन्मात तुम्हाला सुद्धा कोंडून राहावं लागतं. मी सांगेन तुम्हाला, प्रत्येकाला कर्माचा हिशोब द्यावा लागतो. लोक म्हणतात मला लई भोगायला, हा आलं का? कर्माचं फळ आहे. प्रत्येक माणसाला भोगायला येतं. जे केलंय कर्म, जसं कर्म केलंय तसं फळ मिळणार आहे. भोगताना घडे संचिता वाचोने, भोगताना घडे संचिता वाचोने. भोगतो ना घडे संचिता वाचोने, भोगतो ना घडे संचिता वाचोने. करावे ते म्हणे समाधान समाधान समाधान, करावे ते म्हणे समाधान समाधान समाधान, धर्म धर्म सगळ्याला द्यावा लागतो, सगळ्याला भोगावं लागतं. विनाकारण कुणाला बोलू नये का? कर्म जन्म सुद्धा ठरवतं. जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला जन्म आहे. एखाद्या समोरच्या माणसाची काही चूक नाही, विनाकारण त्याला जर तुम्ही बोलत राहिलं, नुसतं बोलत नाही, पुढच्याच ऐक तुझं मी सांगत होतो ते खरं, तुझंच तू खरं करतो, माझंच खरं होतं, तू असं केलं तू तसं केलं, विनाकारण त्याला बोलतो ना, म्हणजे ते म्हणतो याला लयच भुंकायची सवय आहे. मग याच्या कर्मानुसार याला पुढचा जन्म हा
कळतंय की बस, मला लय बोलायची गरज नाही. पुढचा जन्म पुत्र्याचा का लय बोलत होता गेल्या जन्मात, आता नुसतं भुंकतच राहा. ते किती जरी भुंकलं तरी कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून बघा, कर्मानुसार जन्म ठरले असतं, मग कर्म चांगलं करा. एखाद्या माणसाची तुम्ही उधारी जर ठेवली, उधारी चुकवली नाही, उधारी ठेवली आणि ते जर अडचणीत, तुमच्या अडचणीत त्यांनी मदत केली आणि आता त्याला अडचण आली, तो जर म्हणला दादा कधी येतो ना, तुम्हाला द्या ना पैसे, नाही ना बघू परत, अडचण आहे बघू परत, म्हणून त्याच्या अडचणी जर तुम्ही आंधळेपणा केला तर तुम्हाला सुद्धा त्या पैशाला जसं तुम्ही त्याला लटकवलं तसं पुढच्या जन्मात तुम्हाला सुद्धा लटकावं लागतं आणि तुम्हाला सुद्धा आंधळं व्हावं लागतं. आंधळं रातांग आंधळं त्याला काय म्हणतात, लटकते असतं ते पक्षी कुठला, हा वटवाघूळ. नाही मला माहित होतं पण कसं म्हणलं बघा, तुम्हाला येते का वटवाघूळ हे ना, तसं नाव घेऊन ये लागतं, पण तुमच्याकडनं बघा म्हणलं तुम्हाला काय झालं तर मग आपण घ्यावं. वटवाघूळ आहे ना, वटवाघ लटकायचं का लटकते ती, कारण गेल्या जन्मात दुसऱ्याला पैशासाठी लटकवलेलं, या जन्मात लटकायची पारी. म्हणून कर्म जन्म सुद्धा ठरवतं. कर्मनी जो माणूस आई बापाची सेवा करत नाही त्या माणसाला पुढचा जन्म कासवाचा मिळतो. कासवाचा तुम्ही म्हणताल चांगला आहे की, कासवाला 300 ते 400 वर्ष जगावं लागतं, तेही इकडून तिकडून ऊन वारा सगळं सहन करून, कुणाचं गाव पाठीवर सगळ्यापासून लपत छपत जगावं 300 ते 400 वर्ष लागतं. एवढा वाईट त्याचा जन्म, आपल्याला दिसायला सोपं वाटतं कासव. आणि नंतर अजून जन्म सांगते कर्मानुसार. एवढ्या माझ्या मावशी इथं बसले, मला सांग नाही, जसे आपले मायबाप तसे लोकाचे मायबाप. जी बाई आपल्या नवऱ्याच्या आपल्या नवऱ्याच्या आईबापाचं त्रास देते, आपल्या नवऱ्याच्या आईबापाला, अर्थात आपल्या सासू सासऱ्याचा लई तिटकारा ज्या बाईला आहे ना, त्या बाईला सुद्धा पुढचा जन्म कशाचा मिळतो माहिती आहे का, सांगू का कशा ऐकायला लागले ते. पुढचा जन्म त्या बाईला, जी बाई सासू सासऱ्याचा तिटकारा करते तिला सुद्धा पुढल्या जन्मात टिचून मारावं लागतं. काय व्हावं लागतं, टिचून मारावं लागतं, कारण तिने सासू सासऱ्याचा काय केला, तिटकारा केला. म्हणजे पुढल्या जन्मात काय व्हावं लागतं, जमतंय ऑर्डर स्वीकारल्या जातील. कोणाच्या डोक्यात झाल्या असल्या तर सांगा गड्या. वाचा जन्म मिळतो, वाचा का कर्म. ते डोक्यात जी बसली ती इकडची तिकडची नाही, आपणच गेल्या जन्मातलं म्हणायचं का, कुठं तरी चुकलं होतं काहीतरी, ती सून आहे अशी जी तिटकारा करत होती म्हणून तिला एकटीचून. म्हणून कर्म कधी ना कधी भोगा येतं. म्हणून बोलताना विचार करावा, चालताना विचार करावा, प्रत्येक गोष्टीचा विचार करावा, क्षणोक्षणाची करावा विचार, करावा या पार. नाहीतर तुमचं कर्म भोगायला ना. ते सीतामाईला कळलं नाही, तिला वाटलं माझ्याकडे काय कमी, मी जगाच्या मालकाची मालकी नाही आणि मला काही कर्म भोगायला येणार आहे. तिने कैद केलं पोपटाला आणि मैनेला. पोपट हात पाय जोडायचा, जाऊ द्या आम्हाला, काय आमचा अपराध आहे. नाही म्हणे, तुला रामायण सांगायचं ना, या पिंजऱ्यात बसून रामायण सांगायचं. माई ते शक्य नाही, तसं कसं म्हणे, नाही असं सांगायचं. माई पण मी पिंजऱ्यात राहिलो, माझ्या बायकोला कोण जगवणार, चारा पाणी आणावं लागणे, ती गर्भवती, तिच्या पोटात गर्भ आहे, मला काय करू द्या, मला बाहेर जाऊ द्या, जमायचंच नाही म्हणे. माई तसं करू नका, नाही म्हणे. बरं ठीक आहे, मी एक जणाला सोडते, पण एक जण काही देत राहील, ज्याला खवा नाही जायचं आहे. मग पोपट म्हणे मला सोडा, पत्नी गर्भवती तिला राहू द्या, मी दररोज चारा आणून टायमाला तिला देईल आणि तुम्हाला रामायण सांगेल. ठीक आहे म्हणे. पोपटाला सोडलं, पोपट टायमाला बरोबर 6 वाजता यायचा, तिला चारा पाणी द्यायचा, सीतामाईला रामायण सांगायचं, आरामी करायचा, जायचा, परत तो दिनक्रम चालू. काही दिवसानं वादळ वारा सुटला जरा आणि 6च्या 7 झाल्या, 7च्या 8 झाल्या तरी पोपट काय येईनासा झाला की ही मैना उतावळी झाली. मैना म्हणे मला जाऊन पाहू द्या बरं, मी पाहून येते कुठे गेलेत ते, हरवले असतील, वादळ वाऱ्यात कुठं तरी गेले, काहीतरी झालं असेल, जाऊ दे की. नाही म्हणे, तू इथंच थांब, का तुमच्या दोघांचा डाव असला तर मी बाहेर थांबतो, तू सुटून ये, मग निघून जाऊ आपण. नाही हो, जगाच्या मालकीनं आम्ही खोटं बोलावं एवढा मी येड नाही म्हणे. जे जगाच्या मालकाचं गुणगान येत तोंडातून गातो, माई खोटं बोलणार नाही, जाऊ दे मला. नाही बरं, इथं तुमच्या नजरेला येतं, इथून खिडकीतून हाक मारते, जाऊ द्या हो, जमायचंच नाही, जाऊ द्या हो, येऊ द्या त्यांना, थोड्या वेळ वाट बघ. 8च्या 8:30 झाले, 8:45 काटा चालला. जसा काटा चालला, नवरा यायचा दिसेना. ती म्हटली नवऱ्या विना मी का जगू, पती विना जगणं म्हणजे अपराध आहे. मग मी जगलेली बरी आहे,
अगं पण झालं, येईल आता इतक्यात, नाही नाही म्हणे, आता ते येणार नाही वाटतं, कधीच एवढा वेळ लावत नाही. त्यांना माहिती आहे पत्नी आपली गर्भवती आहे, आपल्या पत्नीच्या पोटात एक जीव आहे आणि या 2 जीवाला सोडून तो इतक्या वेळ राहणार नाही. राहिला असेल तर अडचणीत आला असेल, तुम्ही पाहू देत नाही, मग मी नवऱ्याविना जगू कशी? म्हणून मी संकल्प करते, मी त्या श्रीराम प्रभूचं गुणगान गाणारी आहे. मी संकल्प करते काय, जर माझ्या नजरेला काही क्षणात आता पती नाही दिसला तर मी माझा प्राण सोडेन. पण बराच क्षण होऊन गेला, पती दिसेना. तिने ठरवलं जीव सोडायचा. राम 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 राम. प्राण कंठाशी आला ना, आता जीव सोडणार तेवढ्यात वाऱ्याच्या वेगानं पोपट समोरून उभा राहिला. पोपटाने पाहिलं आणि तिला त्या पिंजऱ्यामध्ये गेला, पंखानं तिला कवटाळलं, तिने कवटाळलं. ती म्हणे मी काय करू, का प्राण कंठाशी आलाय, आता गिळणं शक्य नाही, आता जगावं का मरावं कळेना. आपण ठीक आहे, मी मरेन, का संकल्प घेतलाय, मोडू नाही शकत, मी मरेन, पण समाधान आहे, नवऱ्याचं तोंड पाहत पाहत मरते. म्हणून नवऱ्याकडे पाहिलं, क्षणभर डोळे झाकले आणि क्षणात जीव गेला. तिचा जीव गेला. आपल्या पंखानं पोपटानं महिनेला धरलंय आणि महिनेकडे पाहता पाहता पोपटाला राग आला, माई एक क्षणभर माझ्या पत्नीला सोडायचं होतं, तुम्ही थोड्या वेळ सोडलं असतं, ती आकाशातून मला हाका मारल्या असत्या, मी सांगितलं असतं मी आहे वाऱ्यामध्ये मी सापडलोय ग, मी येतो 5 मिनिटं, तू जा, मी काहीतरी बोललो असतो. तुम्ही का सोडलं नाही तिला? नाही नाही, मला वाटलं नाटक करताय. माई तुम्ही विश्व चालवणाऱ्याची बायको आहे, पण तुम्ही कर्म चुकवलं, तुम्हाला भोगावं लागणार आहे. आणि माझा शब्द खोटा नाही होणार का? या मुखातनं भगवंताचं भजन केलं, हे मुख शुद्ध आहे आणि म्हणून या मुखानं मी तुला शाप देतो. माई काय शाप देतो? हे जेवढं तू केलंय ते कर्म तुला एक ना एक दिवस फेडावं लागेल, भोगावं लागेल. काय माझी पत्नी पतीच्या वियोगानं मेली, तसं तुम्हाला सुद्धा मरण नाही पण पतीचा वियोग घडेल. तुम्ही माझ्या पत्नीला गर्भवती असताना डांबून ठेवलं, तसं तुम्हाला सुद्धा कुणी ना कुणी डांबून ठेवेल, तुम्हाला सुद्धा कुणी ना कुणी कैद करेल. एवढंच नाही, जसं माझी पत्नी गर्भवती असताना तिला तुम्ही माझ्यापासून वेगळं केलं, पोटामध्ये लेकरू असताना पतीपासून वेगळं तुम्ही जाळ्यात ठेवलं ना, तसं गर्भवती असताना तुमचा पती जगाचा मालक तुम्हाला सोडून देईल. गर्भवती असताना तुमचा मालक तुम्हाला सोडून देईल. आणि एवढं नाही, परत पती मिळाला, आता मी मिळालो होतो माझ्या पत्नीला, माझ्या महिनेने मला मिठी मारली होती, पण तिला जगावं का मरावं कळलं नाही, तिने जीव सोडला. तसं शेवटी तुम्हाला तुमचा नवरा मिळेल, पण मिळून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा देह या पृथ्वीला अर्पण करचाल, हा मी तुम्हाला शाप देतो. आणि हे कर्म तुम्हाला फेडावं लागणार म्हणजे लागणार. आणि म्हणून सीतामाई सोबत जेवढं घडलं ते सगळं काय आहे? कर्म आहे, कर्म. गर्भवती असताना नवऱ्यानं नाही म्हणे मी स्वीकार करू शकत नाही. स्वीकार का करू शकत नाही? कारण गेल्या जन्मात दिलेलं शापन कर्म, ते कर्म फेडायचं होतं म्हणून सोडलं सीतामाईला. नवऱ्यापासून वियोग घडला, रावणानं नेलं. एवढंच नाही, पती आता मिळालाय, लवकुश डोळ्यासमोर आहे, पण एवढं असून सुद्धा जीव सोडावा लागला, पृथ्वीमध्ये जावं लागलं. का? गेल्या जन्मातलं कर्म. मग हात जोडून सांगू, देवाच्या बायकोला कर्म चुकलं नाही आणि आपण काय मोठे नाही. मग कर्म फेडावं लागणार आहे, क्षणाक्षणाला कर्माची परतफेड आहे. म्हणून संसारात दुःख आहे का? कर्माची फेड. आणि हे कळलं कोणाला? 14 कल्पवरी आयुष्य जयाला, ज्याला 14 कल्पाचं आयुष्य होतं त्यांना कळलं की बाबा एकदा काय संसार गुंतलो तर आपलं काही खरं नाही. मग खरं नाही, खरं आहे, मग संसारात नकडं जावं आणि देवाचं गुणगान गावं. का? तेषामहं समदर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थमय्या वेचित चेतसाम. गीतेमध्ये सांगतात की सुटायचं असेल, या संसार मायामध्ये अडकायचं नसेल तर देवाकडे जाऊन देवाचं गुणगान करावं लागेल. म्हणून सर्वांनी हाताने टाळी, मुखाने ना विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. Bye.
केला. अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणत नाही, वेगळा असू शकतो. माझ्या परीने गुरुवर्याने जे मला पोचवलं पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आज असणारे संपूर्ण सोलंकर परिवार भाऊंच्या नावानं एवढं सगळं केलेलं अट्टहास खऱ्या अर्थानं भाऊलाही वाटत असेल की माझा शेवट माझ्या लेकरानं माझ्या माणसानं गोड केला. कारण शेवट तो भला माझा बहु गोड झाला. प्रत्येक माणसानं मनुष्याच्या जीवनातला शेवट गोड करण्याचा प्रयत्न करावा. आणि खऱ्या अर्थानं भाऊनही वाटत असेल की जीवनात जेवढा जेवढा अट्टहास केला तेवढा आज माझ्या परिवारानं पूर्ण केला. अरे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिवस गोड व्हावा म्हणून भाऊंच्या नावानं जमलेले सर्व मंडळी, त्यांच्या पश्चात असणारे सोलंकर परिवार आज भाऊंच्या नावानं या लेकरांना वस्त्रदान करतात. या सर्व टाळकऱ्यांना वस्त्रदान, आलेल्या सर्व मंडळींना अन्नदान. कारण गेलेला जीवात्मा हा कसाही असला तरी त्याला सद्गतीला लावायचं कार्य, सद्गतीला लावायचं काम हे लेकरांच्या हातात असतं. लेकरांना जर त्यांच्या नावानं अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, धनदान, पिंडदान या सगळ्या गोष्टी केल्या तर गेलेला जीवात्मा हा सद्गतीला जातो. मला वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या स्वामी काका हे सगळे सांगायला आहेत, त्यामुळे वेगळं मी काय सांगायची गरज नाही. पण तरीसुद्धा फार सुंदर नियोजन आणि फार अट्टहासानं ही लेकरं भाऊंच्या नावानं करत आहेत. खरं पाहायला गेलं दोन्हीही मुलं जसं राम लक्ष्मणाची जोडी होती तशीच अगदी सज्जन दादा आणि असणारे काकासू दादा दोघांची जोडी अगदी राम लक्ष्मणासारखं. मोठ्या भावानं सांगावं आणि बारक्या भावानं तळमळीनं ऐकावं. भाऊच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारं हे परिवार आज भाऊंच्या नावानं करत आहेत. का करतायत? तर या दोन्ही लेकरांना बापाच्या कष्टाची जाण आहे. माणसानं एक करावं, आयुष्यात किती मोठं झालं तर बाप जो आपल्याकरता झिजलाय, वडिलांनी जे आपल्या नावानं केलंय तर कधी विसरू नये गड्या. त्यांनी आपल्यासाठी फार केलेलं असतं, उभं आयुष्य त्यांनी आपल्याकरता झिजवलेलं असतं. गावानं किती बापाला नावं ठेवली ना तर एक सांगू, गाव फक्त बोलायला असतं राजा हो, गाव फक्त बोलायला असतं, आपल्याला पोसायला आपला एकटा बाप असतो. कसाही असला तो बाप असतो. सांगू तुम्हाला, कसाही असला तर बाप तो बाप असतो. पण बाप सांगावा लागतो, आई सांगावी लागत नाही. आई म्हटलं की लोकांच्या मनात येते काय, आई म्हणजे वासराची गाय, लंगड्याचा पाय, दुधावरची साय. तुम्हाला एक सांगू, बापाला याच्यातलं काही होता नाही आलं ना. बाप वासराची गाय झाला ना, दुधावरची साय झाला ना, लेकराची माय झाला ना, वासराची गाय झाला ना, लंगड्याचा पाय झाला ना, दुधावरची साय झाला. अरे ऐका राजा हो, बाप आपल्यासाठी भले तो काही नाही झाला तरी आपल्यासाठी ना दुधावरची साय झाला ना लंगड्याचा पाय झाला, पण आपल्यासाठी काय काय झाला हे शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. सगळी कर्तव्य त्याने आपल्याकरता बजावली. वेळ प्रसंगी पोराच्या शाळेत फी भरायची, इकडून तिकडून मर 2 तासाचं काम 3 तास केलं, 3 तासाचं काम 4 तास केलं, पोराची स्वप्न पूर्ण केली. त्याला माहित असतं माझी ऐपत नाही, त्याला माहित असतं माझा किस्सा फाटलेला आहे, मी नाही देऊ शकत, पण पोराची स्वप्न पूर्ण करण्याकरता तो झिजला. जगाच्या पाठीवर एकमात्र बाप आहे. म्हणून राजा हो, बाप तो बाप असतो, बाप तो बाप असतो. स्वतः काट्याच्या कुंपणावरती उभा राहतो, लेकरांना फुलाच्या पायघड्या टाकतो, कारण बाप तो बाप असतो. स्वतः मशालीसारखा जळत राहतो, लेकरांना प्रकाश देत राहतो, कारण बाप तो शेवटी बाप असतो. प्रत्येक बापाचं पोरानं आयुष्यात काही करताना प्रत्येक बापाचं चित्र पुढे आणावं. का? तुम्ही शाळेत बसता, शाळेत वरती पंखा आहे, बाजूला खिडकी आहे, सगळं तहान लागली प्यायला पाण्याची बॉटल बॅग मध्ये आहे, चांगली क्लास 1 अगदी आपल्याला बॅग आहे, म्हणाल ते सगळे आपल्याकडं. पंख्याखाली बसून अभ्यास करतोय ना आपला बाप, आपण अभ्यास करावं, आपण शिकावं म्हणून उन्हाचे चटके खात बाहेर कष्ट करतोय. प्रत्येक लेकरानं पुढे जाताना 10 वेळा विचार करावा की आपल्या बापानं कशाला पाठवलं ना आपण करतोय काय. प्रत्येक लेकरानं, नुसत्या लेकरानं, प्रत्येक ताईनं विचार करावा, प्रत्येक माईनं विचार करावा. बापा एवढं लेकीवर लेकरावर प्रेम करणारं कोणी नसतं. मी नेहमी सांगते तायानं, तुम्ही माझ्या माईसारखं आहे, तुम्ही मला लेक समजा. लेक सांगते म्हणून ऐका, बापाचं लय प्रेम असतं. म्हणून तुम्ही बघा, लेकीला ज्या दिवशी कळलं बाप गेला ना त्या दिवशी त्यावेळेस ती रस्ते पुसून रडत येते, बाबा भाऊ गेला मला सोडून, आता कुणासाठी माहेरात येऊ. तिचा शब्द काय असतो? कुणासाठी माहेरात येऊ. लेकीला माहित असतं बाप आहे म्हणून माहेर आहे. त्या दिवशी बाप गेला त्या दिवशी लेकीचं माहेर गेलं, त्या दिवशी लेकीचा सगळा हक्क गेला. मग प्रत्येक माझ्या ताईला सांग नाही, बापाचं लय प्रेम असतं. आज खरंच भाऊ तुम्ही भाग्यवान आहे,
जीवाला जीव देणारी पोरं तुम्हाला मिळाली. तुम्ही जाऊन 1 वर्ष झाले तरी तुम्हाला विसरली नाहीत. काय काय पोरं अशी येतात, त्याच्यासाठी काय करायचं, कुठं त्यांनी आपलं भलं केलंय, गावाचंच भलं करत होतं. अरे केलं त्यानं, आपल्याला दिसत नाही. आणि जर तुम्हाला वाटलं त्यानं काहीच नाही केलं, क्षणभर फक्त स्वतःला जाऊन आरशात पहा. 3.5 हाताचा नरदेह ज्याच्यामुळं आजपर्यंत शाबूत राहिला, चांगला राहिलाय, फक्त तो आहे. कधीतरी बघा, बापाचे कपडे बघा, आपली कपडे बघा, बापाची अवस्था बघा, आपली अवस्था बघा. अरे अंगाच्या कपड्यावरची छिद्र आहेत त्याच्या, स्वतःच बनेल फाटलेलं आहे, पण पोराच्या अंगाच्या कपड्यावर गुढी पडू देत नाही तो बाप आहे. स्वतःची चप्पल फाटलेली चालते, पण पोराची चपलेचा साधा दोरा सुद्धा उचकटू देत नाही. आपण म्हणतो काय बापाचं प्रेम, लय बापाचं प्रेम असतं. म्हणून म्हणतात त्याचं प्रेम म्हणजे असं आहे की ते कळून येत नाही, म्हणून आज बाप सांगावा लागतो. गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाट, गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्यानं बघितली स्वप्न, त्यानं स्वप्न बघितलेत, माझं पोरग माझ्या नावानं करल काहीतरी, जर नाही केलं ना वाईट वाटतं त्याला. मग उरी हुंद कदाट, गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाट, गोष्ट बापाची सांगताना. बापानं लय केलं आपल्याकरता. प्रत्येक लेकरानं पुढं कष्टाची जाण ठेवावी. आज या वयस्कर माणसाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं, आज बापूंच्या डोळ्यात पाणी आलं, आज इकडं स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. का? ह्या लोकांना ना बापाची जाण आहे. यांना जुना काळ आठवला असेल. जुन्या काळात काय होतं, छपराची घरं, माळवादाची घरं, जुना काळ. कुठूनही पाणी घरात शिरायचं. एक वेळचं खायला अन्न मिळत नव्हतं. एक वेळचं अन्न खायचं म्हटलं ना, दिवसभर मरमर काम करावं लागायचं. तुम्ही विचार करा, त्या काळात सुद्धा आपल्या बापानं कधी उपाशी झोपू दिलं नाही आपल्याला. स्वतः बाप उपाशी राहतो राजा हो, पण आपल्याला कधी उपाशी झोपू देत नाही. म्हणून तो बाप असतो. कुणाची जाण नका ठेव. चुलते, मामा, काका फक्त बोलायला असतात, ते पोसायला आपला बाप असतो. बंगला बांधायचा ना थाटात बांधायचा, बंगला बांधायचा ना थाटात बांधायचा. पण बंगला बांधला, 3रा मजला धरला ना, वरच्या मजल्यात बसून बापानं अख्ख्या गावाला बघितलं पाहिजे, गावानं म्हटलं पाहिजे, दुश्मनानं सुद्धा म्हटलं पाहिजे, याच्या 7 पिढीला जमलं नाही ते पोरानं करून दाखवलं बरं का बापासाठी. बापाची मान उंच झाली पाहिजे, अभिमानानं बाप मिरवला पाहिजे. गाडीत चालला ना, 4 चाकीच्या गाडीतून चालला, गावानं म्हटलं पाहिजे बापाचा रुबाब आहे का, पोरानं बापासाठी केलं. तुम्ही करा बापासाठी, का त्याचं लय प्रेम असतं आपल्यावरती. कारण उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बापाचं प्रेम फार असतं. म्हणूनच आज दोन्ही लेकरं, सज्जन दादा, काका सुदादा, दिप्पाड लेकर आहेत. एवढंच नाही तर फार भाऊंवरती प्रेम असणारे आप्पा. एवढं प्रेम, नुसतं भाऊंचं नाव काढलं अंतकरण भरून येते हो. माणसाची जाणीव एवढी असावी. क्षणभर म्हणा माणूस लय चांगला होता, माणूस एवढा चांगला होता, अजून सुद्धा वाटत नाही गेल्यासारखं, अजून सुद्धा वाटत नाही की भाऊ आपल्यात नाही. आज त्यांच्या नावानं रडणारी त्यांची बायको इथं, पत्नी येत आहे, त्यांच्या नावानं रडणारी त्यांची लेक येत आहे. ज्या बहिणींना आईसारखा बापासारखा जीव लावला त्या बहिणी सुद्धा येत आहे. कोण कुठली परक्याची लेक सून सुद्धा येत आहे. सगळ्यांचे डोळे भरून आलेत आसवानं. का? आपला माणूस गेला. आणि आज भाऊंच्या नावानं करतायत म्हणून एकच म्हणेल गड्या, होता सोन्याचा संसार
आपल्या भाऊंचा दरबार होता सोन्याचा संसार आपल्या भाऊंचा दरबार कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून गेली कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून गेली कस विस्कटलं हे सार होता सोन्याचा संसार आपल्या भाऊंचा दरबार होता सोन्याचा संसार आपल्या भाऊंचा दरबार. आणि म्हणून भाऊंच्या नावानं करणारे सगळे परिचित अपरिचित सर्व मंडळी भाऊच्या नावानं करत आहे. मला काय त्यांच्याबद्दल खास असं काही माहीत नाही बरं का. भाऊंचा आणि माझा काय जास्त संबंध आला नाही. आल्या आल्या आप्पांना सांगितलं तायडे पोरांची लई इच्छा होती. त्यातली त्यात सज्जनदादाची फार इच्छा होती ताईचंच कीर्तन घ्यायचं. आणि कसं असतं गावच्या जिथं विकतं तिथं पिकत नाही. आम्ही त्यांना आधी सांगितलं होतं लोकांना जिथं जिथं पिकतं तिथं विकत नाही. सॉरी उलटं झालं का असं समजून घेणारी माणसं आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही. मग आता माझे बाबा म्हणले सज्जनदादांना म्हटले होते बघा जमतंय का. ते म्हणले नाही बाप माझा होता कार्यक्रम मी करणार आहे माझ्या दारात कार्यक्रम होणार आहे कुणी येऊ नाही तर नाही येऊ आपल्याच महाराजाचं कीर्तन व्हायचं. तेव्हा ती त्यांची तळमळ पाहिली. बाबा म्हणले ठीक आहे तुमच्यासाठी म्हणून आम्ही येऊन कार्यक्रम करू. एवढं कार्यक्रम करणं म्हणजे सोपं नाही. आज एवढी माणसं दारात आहेत एवढी उन्हातानाची एवढी माणसं एवढी जीवाभावाची मंडळी आज या सोलंकर परिवाराच्या दारात जमलेले का हो. किती पैसे वाटले सोलंकर परिवारानं तुम्हाला काय दिलं म्हणून तुम्ही परिवाराच्या दारामध्ये आला नाही. भाऊंवरती असणारं प्रेम आणि या सोलंकर परिवाराची आपुलकी म्हणून आज एवढी गर्दी परिवाराच्या दारात जमलेली आहे. मला वाटतं आयुष्यात 4-2 पैसे कमी कमवा जीवाभावाची माणसं कमवा ज्यानं मेल्यानंतर आपली आठवण काढावी. भाऊपेक्षा जास्त तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त भाऊंना तुम्ही सगळे ओळखताय म्हणून